श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे या वर्षातील शेवटचा गुरु पुष्यामृत योग. या योगावर केलेली प्रत्येक कामे यशस्वी होतात असे म्हटले जाते. त्याचबरोबर बघा, गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत हा योग तयार होतो. तर हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. यावेळी गुरुवार 28 डिसेंबर रोजी हा योग निर्माण झाला आहे. रात्री 1:03 ते उत्तर रात्री 7:12 हा योग असणार आहे. तर बघा, या योगायोगाने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि पुष्यामृत योग हे एकाच दिवशी आले आहेत. आणि विशेष म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी आणि गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तर बघा, येणारा उद्याचा गुरुवार अत्यंत शुभ संयोगाचा असणार आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर कोणत्या सेवा आणि उपाय करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. हा योग सर्व कार्यास शुभ मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि फलदायी योग बनतो. या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्वच्छतेची कामे करून घ्यायची आहेत. त्याचबरोबर आपले अंगण, आपले घर अगदी स्वच्छ करून दारात रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर बघा, गुरुवारी आपण शक्यतो घरातील फरशी पुसणे, केस धुणे टाळत असतो. पण बघा, जर आपल्याला या घरातील फरशी पुसायची असेल, पाण्यामध्ये गोमूत्र घालून थोडीशी हळद घालून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर थोडीशी हळद घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे आणि ते केस धुवायचे आहेत. त्याचबरोबर बघा, आपण दर गुरुवारी लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्याला हळदीचे लेपन करत असतो. तर बघा, जर तुम्ही करत नसाल तर या गुरुवारी आवर्जून उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. आणि लक्ष्मीला प्रिय असणारे कमळ आणि लक्ष्मीची पाऊले आपल्याला काढायची आहेत. त्याचबरोबर बघा, या शुभ संयोगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होते. तसेच सुख, समृद्धी आणि व्यक्तीला भौतिक सुखाची प्राप्ती होते. तर बघा, उद्या गुरुवारी या शुभ काळात लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांना पंचामृताने स्नान घाला व त्यांची विधिवत पूजा करून भगवान विष्णू यांचा विष्णू सहस्त्रनामावली याचे पठण करावे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करावा. त्याचबरोबर बघा, गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीचा ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. तर बघा, असे म्हटले जाते की या गुरुपुष्यामृताच्या योगावर माता लक्ष्मीची सेवा आणि आराधना केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते व माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात निरंतर राहतो. तसेच बघा, या गुरुपुष्यामृताच्या योगावर सोने चांदी खरेदी करण्यालाही खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेले सोने किंवा चांदी कधीही गहाण ठेवावे लागत नाही किंवा ते कधीही विकावे लागत नाही. म्हणून बघा, या योगावर सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर बघा, या योगावर माता लक्ष्मी किंवा श्री गणेश यांची चांदीची मूर्ती खरेदी करण्यालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी महत्त्वाची कामे तसेच व्यापार, उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचेही खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी लक्ष्मी मातेची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा ही आपण करू शकतो. ही सेवा लक्ष्मी मातेची अत्यंत प्रिय असणारी सेवा आहे. या शुभमुहूर्तावर आवर्जून ही प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर बघा, या शुभयोगात माता लक्ष्मीच्या विविध सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहे. माता लक्ष्मीची अष्टकाची सेवा किंवा माता लक्ष्मीची मंत्रसाधना असेल, कुंकुमार्चन सेवा असेल, यापैकी कुठलीही आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा, या दिवशी केलेल्या सेवेचे अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते. म्हणजेच बघा, अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. म्हणून बघा, या दिवशी आवर्जून आपल्याला जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि अक्षय पुण्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. तर बघा, या दिवशी केलेल्या सेवा कधीही वाया जात नाहीत व सेवा केल्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. तसेच आपल्या पतीची प्रगती होते, मुलांच्याही अभ्यासात लक्ष लागते, मुलांची प्रगती होते. म्हणून या गुरुवारी आपल्याला आवर्जून सेवा करायच्या आहेत. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.